थेट जाऊयात अंतरवाली सराटीत. जरांगे बोलताय. अंतरवाली जरांगेंचं उपोषण जे ते स्थगित होईल थोड्याच वेळात जरांगे उपोषण सोडणार आहेत. त्याची घोषणा ते करणार आहेत. घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्यांचं उपोषण जे ते स्थगित करणार आहेत. आजचा त्यांच्या आमरण उपोषणाचा 9वा दिवस आहे आणि काही वेळातच ते काही मिनिटांमध्येच ते उपोषण सोडणार असल्याची खरं तर घोषणा करतील. गावातील महिला आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत जरांगे उपोषण जे ते स्थगित करतील आणि ही थेट दृश्य अंतरवाली सराटीतून आपण पाहतो. त्यांची प्रकृती खरं तर खालावलेली होती आणि आजचा 9वा दिवस आहे आमरण उपोषणाचा आणि आजच ते उपोषण स्थगित करतील. थेट दृश्य आपण पाहतोय अंतरवाली सराटीतून. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर विराजमान आहे. गर्दी कमी करा. तर ही दृश्य आपण थेट अंतरवाली सराटीतून पाहतोय. 9व्या दिवशी जरांगेंनी आपलं उपोषण जे ते स्थगित केलेलं आहे. त्यांची प्रकृती कालपासूनच खालावलेली होती. त्यानंतर आज 9व्या दिवशी आमरण उपोषणाच्या 9व्या दिवशी त्यांनी उपोषण जे ते स्थगित केलेलं आहे. अंतरवाली सराटीतून महिलांनी त्यांना विनंती केली आणि त्यानंतर त्यांनी हे उपोषण जे ते स्थगित केलेलं आहे आणि ही थेट दृश्य जी ती अंतरवाली सराटीची आपल्याला पाहायला मिळत आहे. या दृश्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी उपोषण जे ते स्थगित केलेलं आहे आता ते उपचार घेणार आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी नितेश. 9व्या दिवशी जरांगेंनी उपोषण स्थगित केलेले काय ताजे अपडेट आहे? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि 9व्या दिवशी आता त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काल न्यायालयाने त्यांना उपचार द्यावेत अशा प्रकारचे निर्देश दिले होते आणि त्याचा निरोप घेऊन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक या ठिकाणी आले होते आणि पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांचा निरोप ऐकल्यानंतर काल रात्री त्यांनी सलाईन घेतलं. मात्र या सलाईन लावून उपोषण करण्याला काही अर्थ नाही असं म्हणत आज जरांगे पाटील यांनी चालू असलेलं उपोषण 9व्या दिवशी अखेर स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या मनोज जरांगे पाटील या ठिकाणी अंतरवाली समितीचे ज्या उपोषण स्थळी ज्या महिला जमलेल्या आहेत त्यांच्या हातून उपोषण सोडून देणार आहेत. याशिवाय बीड जिल्ह्यातील नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हातून ज्यूस घेऊन ते उपोषण सोडणार आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिलांची गर्दी जमलेली आहे. याशिवाय मराठा आंदोलक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या सर्वांच्या उपस्थितीत जरांगे पाटील आता आमरण उपोषण स्थगित करत आहेत. अवघ्या काही क्षणातच ते त्यांचं उपोषण स्थगित करतील. निश्चितच नितेश, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महिला देखील जमलेल्या आहेत आणि आता मनोज जरांगे बोलणार आहेत का नितेश? त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये हे त्यांना जाहीरपणाने सांगतो. जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या तर माझ्या नावानं बोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही. तुम्हाला संधी माझा
आणि तिसरा मराठा समाजाने स्वतःच्या पोराला धोका देऊ नका. आता राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी एकजीवानं राहा. नेत्याला नेत्याच्या पोराला मोठं करायला मतदान व्हायला घालू नका. याच्यापेक्षा जास्त सांगत नाही. आणि आपण काल लई लोकांचा आग्रह होता. आपल्या खूप लोक कोरडे पडले होते काल, हजारानं रडून रडून लोक होते. आजही तसंच झालं. त्यामुळे आपण हे आमरण उपोषण महाराष्ट्रातल्या महिला म्हणूयात, आंतरवालीतल्या सगळ्यांच्या मिळून सगळ्यांच्या आणि मठाधिपती नारायणगडाचे शिवाजी बाबाजी यांच्या साक्षाने आपण स्थगित करतो. आणि आता बोलतो रोजच आपण, फक्त शांत राहा, शांततेत येत जा, शांततेत जा. आरक्षण मिळून एक जीवन राहा. धन्यवाद. बस द्या.